ओम शांती. आजची तारीख आहे 8 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, या सभेमध्ये बहिर्मुखी बनून बसायचे नाही. बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. मित्र संबंधी किंवा धंदा इत्यादींची आठवण केल्याने वायुमंडळामध्ये विघ्न पडते. प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्या रूहानी ड्रिलची विशेषता कोणती आहे जी मनुष्य करू शकत नाहीत? उत्तर, तुमची रूहानी ड्रिल बुद्धीची आहे. त्याची विशेषता हीच आहे की तुम्ही आशिक बनून आपल्या माशूकची आठवण करता. याचाच उल्लेख गीतेमध्ये देखील केलेला आहे, मनमना भव. परंतु मनुष्य आपल्या माशूक परमात्म्याला जाणतच नाहीत, तर मग ते ड्रिल तरी कसे करू शकतील? ते तर एकमेकांना भौतिक ड्रिल म्हणजे शारीरिक व्यायाम शिकवतात. ओम शांती. मुले देखील समजतात आणि बाबा देखील समजतात की मुले इथे काय करत आहेत. योग अभ्यास करत आहेत, आठवणीच्या यात्रेची ड्रिल करत आहेत. मुखाने काहीच बोलायचे नाहीये. कोणाची आठवण आहे? परमपिता परमात्मा शिव बाबांची. त्यांच्या आठवणीमध्ये राहिल्याने आपली जी काही विकर्म आहेत ती भस्म होतील आणि विकर्माजीत बनू. जितके जे आठवणीच्या ड्रिलमध्ये राहतील, ही आत्म्याची ड्रिल आहे, शारीरिक ड्रिल नाहीये. भारतामध्ये जी काही ड्रिल शिकवतात म्हणजे व्यायाम शिकवतात, तर ती सर्व आहे शारीरिक, आणि ही आहे रूहानी ड्रिल म्हणजे आत्म्याचा व्यायाम. शरीराची ड्रिल केल्याने आपण सर्वजण जाणतो की शरीर स्वस्थ होतं, परंतु आत्म्याची ड्रिल केल्याने म्हणजे आपण आत्म्याने शिवबाबांची आठवण केल्यावर आपण आत्मा स्वस्थ बनतो, शक्तिशाली बनतो. आणि जर आत्मा स्वस्थ असेल तर शरीर आपोआप स्वस्थ राहील. बाबा म्हणतात, या रूहानी ड्रिल विषयी तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. रूहानी ड्रिलचा उल्लेख गीतेमध्ये आहे जरूर. भगवान वाच अथवा भगवंताच्या मुलांचे देखील उवाच आहे, तुम्ही आता भगवान शिवबाबांची संतान बनला आहात ना. मुलांना आदेश मिळाला आहे, मामेकम आठवण करा, जे मज एकाची आठवण करा. बाबा मुलांना सम्मुख येऊन सांगतात की तुम्ही आशिक मज माशूकची आठवण करता की बाबा या, येऊन आम्हाला दुःखातून लिबरेट करा आणि तुमच्या सोबत शांतीधाममध्ये घेऊन चला. तुम्ही जाणता आता या दुःखधाम मृत्यूलोकाचा विनाश होणार आहे. अमरलोक जिंदाबाद, मृत्यूलोक मुर्दाबाद. तुम्ही आता ब्राह्मण मुले बनला आहात. तुम्हा मुलांना पूर्ण निश्चय असला पाहिजे की आपण आता 21 जन्मांकरता नरकवासीपासून स्वर्गवासी बनत आहोत. एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा म्हणतात की स्वर्गवास झाला, परंतु किती काळासाठी स्वर्गवास झाला हे मात्र कोणीही जाणत नाही. तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात स्वर्गवासी बनण्याकरिता. हा निश्चय कोण करून घेत आहेत? तर ते आहेत गीतेचे भगवान. परंतु ते तर एकच निराकार आहेत. मनुष्य समजतात की निराकार तर निराकारच आहेत, तर ते कसे काय येऊन शिकवतील? बाबांना न जाणल्यामुळे ड्रामा अनुसार श्रीकृष्णाचे नाव चुकून घातले आहे. यावेळी श्रीकृष्ण आणि शिव यांचा जवळचा संबंध आहे. शिव जयंती संगमावर साजरी केली जाते आणि मग उद्या असेल श्रीकृष्ण जयंती. जे शिव जयंती आहे रात्रीची आणि श्रीकृष्ण जयंती आहे सकाळी, ज्याला प्रभात म्हटले जाते. जेव्हा शिवरात्र पूर्ण होते तेव्हा मग श्रीकृष्ण जयंती होते.
तर या गोष्टी मुलेच समजू शकतात. हा नियम आहे. इथे सभेमध्ये कोणीही बहिर्मुखी असू नये. बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. बेहदचे बाबा समजावून सांगतात, हदचे पिता कधीही पतित पावन होऊ शकत नाहीत. बापू म्हटले जाते, परंतु बापू नाव तर अनेकांचे ठेवले आहे. वृद्ध व्यक्तीला देखील बापूजी अथवा पिताजी म्हणतात. हे रुहानी पिताश्री तर एकच आहेत, जे पतित पावन ज्ञानाचे सागर आहेत. मुलांना पावन बनण्याकरिता ज्ञान पाहिजे. पाण्यामध्ये स्नान केल्याने कोणी पावन थोडेच बनतील. तुम्ही जाणता, शिव बाबा आपल्या समोर या तनामध्ये प्रत्यक्ष आहेत. ब्रह्माद्वारे ब्राह्मणांना राजयोग शिकवत आहेत. ते तर म्हणतात, भगवान वाच अर्जुनाप्रती ब्राह्मणांचे नामोनिशान सुद्धा नाहीये. गायले जाते, ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना. स्थापना तर ब्रह्माद्वारेच करतील, ना विष्णूद्वारा ना शंकराद्वारे करणार. तुम्हा मुलांना हे स्पष्टीकरण आता मिळाले आहे. बाबा सांगतात की माया खूप अशक्यप्राय आहे. चांगल्या चांगल्या महारथींना देखील हरवून टाकते. जे असं वाटतं की हे यांना कधी माया येत नसेल, परंतु अशा अशक्य गोष्टींना सुद्धा माया शक्य करते. चांगल्या चांगल्या महारथींना देखील माया हरवून टाकते. ज्ञान घेता घेता मध्येच कुठेतरी ग्रहचारी बसते. आश्चर्यवत आमचे बनंती कथंती, अहो माया, तरीही पळून जातात. कमाईमध्ये ग्रहचारी बसते. राहूचे ग्रहण सर्वांना लागलेले आहे. आता तुमच्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे. आणि मग चालता चालता कोणावर राहूचे ग्रहण बसते, तर तेव्हा म्हणतात की सर्वात दुर्दैवी या दुनियेमध्ये पाहायचा असेल तर इथे पहा. तुमची आत्मा म्हणते, आम्ही बाबांकडून कायम सुखाचा वारसा घेत आहोत. बाबा, तुमच्याकडून कल्पापूर्वी देखील हा वारसा आम्ही घेतला होता. आता पुन्हा बाबांकडे आलो आहोत. बाबांनी समजावून सांगितले आहे की बाहेर तुमच्या सेंटर्सवर हे ज्ञान समजून घेण्यासाठी भरपूर जण येतील. आणि भरपूर जण येतील, तिथे येतातच पतित, आणि मग ज्ञान योग धारण करून आणि मग पावन बनतात. त्यावेळेला मधुबनला बाबांच्या समोर जाऊ शकतात. बाबा म्हणतात, इथे ही आहे इंद्र सभा. इंद्र शिवबाबा आहेत ना, की जे ज्ञान वर्षा करतात. तर अशा सभेमध्ये कोणीही पतित येऊ शकत नाही. सब्जपरी, पुखराजपरी, ज्या ब्राह्मणी म्हणजे ब्रह्माकुमारी पंडा बनून येतात, तर त्यांना बाबा सांगतील की तुम्ही तुमच्या सोबत विकारामध्ये जाणाऱ्या कोणालाही इथे घेऊन येऊ शकत नाही. नाहीतर दोघेही जबाबदार ठरतील. कोणत्याही विकारी व्यक्तीला सोबत घेऊन आलात तर घेऊन येणाऱ्यावर खूप कलंक लागतात आणि मग खूप कठोर सजा मिळते. पर्यांवर म्हणजे ब्राह्मणींवर खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणतात की मानसरोवरमध्ये स्नान केल्याने परी बनतात. वास्तविक हे आहे ज्ञान मानसरोवर. बाबा तुम्हाला आपले बनवून सूर्यवंशी चंद्रवंशी घराणे स्थापन करून बाकी सर्वांचा विनाश घडवून आणतात. सर्व आत्मे शांतीमध्ये निघून जातात आणि तुम्ही सुखामध्ये येता. त्यावेळी कोणतेही दुःख नसते. ज्यासाठी गॉडची आठवण करते. बाबा म्हणतात की मज सागराची तुम्ही मुले कामचितेवर बसून जळून खाक झाला आहात, अर्थात पतित बनला आहात. आता पुन्हा माझी आठवण केल्यानेच तुम्ही पावन बनाल.
हे सृष्टीचे चक्र 5000 वर्षांचे आहे हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. सृष्टीचे चक्र पूर्ण 4 भागांमध्ये आहे. 4 युगे आहेत ना. हे संगम युग आहे, कल्याणकारी युग. कुंभ म्हणतात ना. कुंभ म्हटले जाते मेळाव्याला, जिथे नदी येऊन सागराला मिळते, तर आत्मा येऊन परमात्म्याला मिळते, याला कुंभ म्हणतात. आत्मा आणि परमात्म्याचा मेळा देखील तुम्ही बघता. बाबा म्हणतात तुम्ही बघता संगम युगामध्ये आत्मा आणि परमात्मा भेटतात. हा झाला कुंभ. बाबा म्हणतात की तुम्ही आपसात भेटतात, सेमिनार करतात, तर याला कुंभ म्हणणार नाही. सागर तर आपल्या जागेवर बसले आहेत. जे ज्ञानाचे सागर शिव बाबा आपल्या जागेवर बसले आहेत, म्हणजे या ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये आहेत ना. तर जिथे ब्रह्मा बाबांचे तन आहे तिथे ज्ञानाचे सागर आहेत. बाकी तुम्ही आपसात ज्ञानगंगा भेटता. नद्या लहान मोठ्या तर असतात ना, तिथे स्नान करण्यासाठी जातात. गंगा, यमुना, सरस्वती इत्यादी तर आहेतच. दिल्ली यमुनेचा तीर आहे, स्वर्ग. म्हणतात दिल्ली यमुनेचा तीर आहे, स्वर्ग. दिल्लीसाठी म्हणतात की दिल्ली परिस्थान होते जेव्हा लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. असे नाही की श्रीकृष्णाचे राज्य होते. राधे कृष्ण युगल असतील तेव्हा ते राज्य करू शकते. आता तुम्ही मुले किती आनंदामध्ये आहात. मायेची वादळे तर खूप येतील. बेहदची बॉक्सिंग आहे. प्रत्येकाचे 5 विकारांसोबत युद्ध चालते. आपल्याला वाटते की बाबांची निरंतर आठवण करावी. माया आपला योग उडवून टाकते. एक खेळ देखील दाखवतात की परमात्मा आपल्या बाजूला खेचतात आणि माया तिच्या बाजूला खेचते. असे एक नाटक बनवले आहे. चित्रपटाची फॅशन आता निघाली आहे. तुम्हाला ड्रामा अनुसार चित्रपटावरूनच समजावून सांगायचे होते, म्हणून चित्रपट निघाले. नाटकामध्ये तर अदली बदली होतात. हा तर अनादी अविनाशी ड्रामा पूर्वनियोजित आहे. म्हणून म्हटलं जातं बनी बनाई बन रही, अब कुछ बननी नाही. बाबा म्हणतात की अमका मेला म्हणजे त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा इतकाच पार्ट होता. आपण चिंता का करावी. ड्रामा आहे ना. शरीर सोडले मग परत थोडाच येऊ शकतो. रडून तरी काय फायदा. याचे नावच आहे दुःखधाम. सतयुगामध्ये मोहजित राजे असतात. यावर एक कहाणी देखील आहे. सतयुगामध्ये मोहाचा प्रश्नच नसतो. इथे तर मनुष्यांना किती मोह आहे. कोणाला जर रडू आले नाही तर स्वतः रडून त्याला सुद्धा रडवतील. तेव्हा त्यांना वाटते की हे दुःख व्यक्त करत आहेत. रडले नाही तर समजतात की यांना काही दुःख नाही आणि मग निंदा होईल. भारतामध्येच हा सर्व रिवाज आहे. भारतामध्येच सुख आणि भारतामध्येच खूप दुःख असते. भारतामध्ये गॉड गॉडेज राज्य करत होते, म्हणजे भगवान भगवती श्री लक्ष्मी आणि श्री नारायण राज्य करत होते. अच्छा, खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि अम्मा आत्मारूपी मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, ड्रामाचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून निश्चिंत बनायचे आहे. कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही. कारण जाणता बनी बनाई बन रही,
निर्मोही बनायचे आहे. बाबांनी सांगितलं कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही, कारण आपण जाणतो की बनी बनाई बन रही, तर निर्मोही बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबांद्वारे जेव्हा बृहस्पतीची दशा बसली आहे तर स्वतःला सांभाळायचे आहे, जेणेकरून राहूचे ग्रहण लागू नये. कोणतीही ग्रहचारी असेल तर तिला ज्ञानदानाने समाप्त करायचे आहे. वरदान आहे, स्वतःच्या टेन्शनवर अटेन्शन देऊन विश्वाचे टेन्शन समाप्त करणारे विश्व कल्याणकारी भव. स्वतःच्या टेन्शनवर अटेन्शन देऊन विश्वाचे टेन्शन समाप्त करणारे विश्व कल्याणकारी भव. विश्लेषण आहे, जेव्हा दुसऱ्यांप्रती जास्त अटेन्शन देता तेव्हा आपल्यामध्ये टेन्शन चालते. म्हणून विस्तार करण्याऐवजी सार स्वरूपामध्ये स्थित व्हा. क्वांटिटीच्या म्हणजे जास्तीच्या संकल्पांना सामावून घेऊन क्वालिटीवाले म्हणजे शुद्ध संकल्प करा. अगोदर आपल्या टेन्शनवर अटेन्शन द्या, तेव्हा विश्वामध्ये जे अनेक प्रकारचे टेन्शन आहे त्यांना समाप्त करून विश्व कल्याणकारी बनू शकाल. पहिले स्वतःला पहा, आपली सेवा फर्स्ट. आपली सेवा कराल तर दुसऱ्याची सेवा आपोआपच होईल. आजचा सुविचार आहे, योगाची अनुभूती करायची असेल तर दृढतेच्या शक्तीद्वारे मनाला कंट्रोल करा. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. जितके स्थापनेकरिता निमित्त बनलेले ज्वालारूप असाल तितकीच विनाश ज्वाळा प्रत्यक्ष होईल. संघटित रूपामध्ये ज्वाला रूपातील आठवण विश्वाच्या विनाशाचे कार्य संपन्न करेल. यासाठी प्रत्येक सेवा केंद्रावर विशेष योगाचे प्रोग्राम चालू राहावेत, तेव्हा विनाश ज्वाळेला वारा लागेल. योग अग्नीने विनाशाची अग्नी प्रज्वलित होईल, ज्वाळेने ज्वाळा प्रज्वलित होईल. ओम शांती.